ऑफिसवरनं जस्ट आली आणि फ्रेश वगैरे झाली आणि दिवाबत्ती करायला घेतली. दिवाबत्ती केली का जास्त आपल्याला फ्रेश होतं आणि काम करायलाही वेगळीच एनर्जी येते. आणि संध्याकाळची दिवाबत्ती ही झालीच पाहिजे. दिवापुढे दिवा लावला आणि त्याच्यानंतर तुळशीलाही ओवाळून घेतला आणि तुळशीपाशी एक दिवा लावला. त्याच्यानंतर पेटपूजा केली. तर अशी रेडीमेड भेळ होती, ती चटपटा मस्त अशी भेळ खाली आणि पुन्हा लगेच मी कामाला माझ्या सुरुवात केली. तर आज करायची होती मुगाची भाजी. तर मुगाच्या भाजीसाठी मी आणल्या होत्या शेवगाच्या शेंगा आणि त्या मस्त अशा कट करून घेतल्या. आणि मुगाची भाजी आणि शेवगाच्या शेंगा ही काय कॉम्बिनेशन खूपच मस्त आहे. आणि मुगाची भाजी केली की मला काही टेन्शन नसतं, कारण घरात सर्वांना खूप जास्त मुगाची भाजी आवडत असते. मुगाच्या भाजीची पटापट तयारी करून घेतली. टोमॅटो वगैरे कट करून घेतले आणि भाजीला मस्त अशी फोडणी द्यायला घेतली. आणि त्याचबरोबर माझी बाकीची जी कामं होती तीही मला करायचीच होती, परंतु पहिले भाजी कट करायचं होतं ते मी आधी करून घेतलं. त्याच्यानंतर भाजीला फोडणी द्यायला घेतली आणि बघितलं तर लसूण संपलेला आहे. आणि वेळेवर ही माझी नेहमीच पंचायत होते, त्याच्यामुळे पटकन 4-5 पाकळ्या घेतल्या आणि त्या लगेच सोलल्या. त्याच्यानंतर भाजीला पटकन अशी फोडणी दिली. कुकर गरम केला आणि लगेच फोडणी देऊन घेतली. फोडणी दिली त्याचबरोबर दुसरी कामं इथे रेडीच होती, लगेच घेतली आणि सर्व भांडी जी वॉश करायची होती ती वॉश करून घेतली. भांडी तर वॉश करून झालीच, मग कपडे सर्व फोल्ड करून घेतले. कपडे फोल्ड करता करता माझा ट्रायपॉड हा तिकडेच राहिला होता, तोही घेतला आणि व्यवस्थित जागी ठेवून दिला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये सेलिब्रेशन होतं, ते वुमन्स डेचं, त्याच्यासाठी मी ड्रेस काढला. आणि असा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो प्लीज सांगा कमेंट्स करून. बाय.